74 ते 75 किलो, परंतु कुस्ती पहा स्टार्ट. एक कुस्तीचा जादूगार असं म्हणण्याचं चुकीचं ठरवून आहे. दोन्ही भुजा एका वेळेला कधी युट्यूबवर पाहिलं नाहीत की त्यांनी लावलेल्या आहेत. असा देवा थापा आज बाबाराजे महाडिक यांच्या प्रयत्नाला यश येऊन आज खासबाग मैदानामध्ये लढतोय. देवा थापाचं देखील भाग्य आहे की प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शाहूराजांच्या नगरीमध्ये या ठिकाणी आपली कुस्ती लागावी आणि ते भाग्य आज देवा थापाला या ठिकाणी लाभलं. त्याला निमित्त आहे या ठिकाणी बाबाराजे महाडिक साहेब यांच्या प्रयत्नामुळे हे लाभलं असं म्हणण्याचं चुकीचं ठरू नये. 90 किलोचं वजन आणि 74 किलोचं वजन पहा, म्हणून त्या ठिकाणी सब ठेपी लावण्याचा प्रयत्न पंजाबच्या पहिल्यांदा अमित कुमारचा आहे, परंतु थोडकावर लागलेला आहे. परत खडाखडीने कुस्तीला प्रारंभ. त्या बळा तो जाम बळा, ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे. कशासाठी हे मैदान घेतलं जात आहे? जमलेल्या तमाम कुस्ती शाबास आहे. तमाम कुस्ती घेणारा एकच विनंती आहे की घरामध्ये एखादा असं तयार करायचं का, याच्यासाठी हा टाच केला जातोय. बाबा भाडिकांच्याकडे काही ज्यादा पैसे झाले नाहीत, परंतु प्रचंड असं कुस्तीवरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी या ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांच्या कुस्त्या घेऊन खऱ्या अर्थानं नर्सरीमधून वटवृक्ष कसा तयार होईल आणि या कोल्हापूर नगरीचं नाव संपूर्ण देशामध्ये कसं होईल याच्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. परत मध्यभागी नहीं कब्जा चाहिए पहलवान जी. अगर जो बोलेगा पंच रेफरी जो बोलेगा, हाँ पहले ही बता दिया था कि आपको कुछ छोड़ दो, जो बोलेगा रेफरी वही करेगा. शाबास आहे. निकाल टाकण्याचा सुंदर प्रयत्न, परंतु चितपट नाही. कसाही पडू द्या, जरा अशा वेळेला टाळ्या वाजून अभिनंदन करायला पाहिजे. कोण हारला कोण जिंकला महत्वाचं नाही आणि हे वैशिष्ट्य आहे. शाबास आहे. पहा मारण्याचा प्रयत्न आहे, परत शाबास आहे. धोबी याला म्हणतात धोबी. हजारात एखादी धोबी पाहायला मिळते. पत्रकार बंधू नोंद घ्या. कभी खुशी कभी गम चलता रहेगा, इसी का नाम कुस्ती है. सुंदर धोबी, हजारात धोबी. परत बांगडी नावाची पकड आहे. मोजा पूर्ण आहे, परंतु धोकादायक पैलवान आहे देवा थापा. त्याने लोट मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथंच परत कुस्ती नाही झालेली आहे. त्याला पंचांचा निकाल, अखेरचा निकाल. पंच म्हणजे परमेश्वर आहे. शाबास. परत दुहेरी पाठ. पत्रकार बंधू नोंद घ्या. परत दुहेरी पाठ. हनुमंती कुस्ती करायची आहे. जामवंती कुस्ती, जनासंधी कुस्ती नाही. प्रतिस्पर्ध्यात हे बाळ काय चालू तुमच्या माईक जवळ दोन्ही भुजा एका वेळेला मातीला लागल्या पाहिजे, त्याच वेळेला कुस्ती आणि पंचांचा निकाल अखेरचा निकाल आहे. घोटना ठेवण्याचा प्रयत्न केलाय वार्ताहर बंधू. मानेवरती घोटना ठेवणं म्हणजे ताकद कमी करून प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला चढवणे आणि तो हल्ला चढवण्याचं काम आज पंजाबचा पैलवान त्या ठिकाणी करतोय. परंतु त्याच्या अंगामध्ये एवढी स्प्रिंग आहे, ती स्प्रिंगचा वापर करून तो आपली सुटका करून घेतोय. पहा सुटका करून घेणारच आहे. मानेवरती ब्रिज करून कदाचित फिरण्याची शक्यता आहे आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. कसंही त्याला डाव मारा, दोन्ही भुजा काही एका वेळेला लागत नाहीत, कारण युट्यूबवरती बऱ्याच कुस्त्या पाहिलेल्या आहेत. अनलिगल होल्ड आहे. अनलिगल होल्ड जर करत असेल, बेकायदेशीर कृत्य करायला परवानगी नाही स्पर्धेमध्ये, मैदानामध्ये. जो कुछ बोलता है पहलवान जी, अभी लखन पहलवान जी ध्यान दे और उसी तरह आप कुश्ती लड़ी है पहलवान. हाँ अनलीगल होल्ड मत करना. कुश्ती लड़ी है पहलवान जी. फिर से स्टैंडिंग पोजीशन में कुश्ती चल रही है. शाबाश साहेब. परत
धोबी मारून तिथंच कधी लोट मारण्याचा प्रयत्न, परंतु दोन्ही सफल प्रयत्न आहे. जरा टाळ्या वाजवायला कमी पडताय लोक तुम्ही, कारण जरी संख्या असली तरी त्याची तरी देखील टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. कोण हारला कोण जिंकला महत्वाचं नाही, पैलवान कसे लढले याला अधिक महत्व द्या. आज एखाद्या मैदानामध्ये आपण हारलो तरी उद्याच्या मैदानामध्ये आपण भावना आपल्यामध्ये तयार होईल, त्याच वेळा खरा पैलवान तयार होतोय. फार मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे. आणि मानव या पृथ्वी तळावरती ज्या वेळा जन्माला आला त्यावेळेला स्वतःला अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःचं इतर प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी जी झुंज द्यावी लागत होती, ती झंज म्हणजेच मल्लविद्येची गंगोत्री म्हटलं जात आहे. इतका मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे. म्हणून म्हटलेलं आहे, जंगल में बहुत सारे पेड़ होते हैं, जंगल में बहुत सारे पेड़ होते हैं, लेकिन जंगल जैसा नहीं. इस दुनिया में बहुत सारे खेल होते हैं, लेकिन कुस्ती जैसा नाही. अशी कुस्ती जेवण ठेवण्याचं काम आज शाहू कासबाग मैदानामध्ये बाबा राजे भाडिक साहेब यांच्या कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. परत आकडी लावण्याचा सुंदर प्रयत्न, देवा थापाचा आकडी लावून दोन्ही भुजा एका वेळेला मथीला लावण्याची पद्धत त्या ठिकाणी देवा थापा प्रयत्न करतोय, परंतु वजन उंची जादा असल्यामुळे कब्जा मात्र लखन पंजाबी पैलवानांचा आहे. दोन्ही पैलवानांचं कौतुक आहे. इतका मोठा इतिहास रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती, कृष्ण आणि चानोराची कुस्ती, बलराम आणि मुष्टिकची कुस्ती, वाली आणि सुग्रीवाची कुस्ती, इतका मोठा इतिहास दुसऱ्या कोणत्याही खेळाला पाहायला मिळत नाही. इतका मोठा इतिहास कुस्ती या खेळाला आहे. हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे, नौंदर काढलेला आहे, परंतु डोक्यावरती ठेवलेला आहे. डोक्यावरती काही भुजा लागून गेल्या पाहिजेत. पंचांचा निकाल आहे. मला कडे येऊ नका, पंच आहे नाही, पंच आहे तिकडं. पंचांचा ते हात बघा. मी फक्त जे ऍक्शन करतात ते मी माईकवर लोकांना सांगतोय. एवढं काम माझं आहे. माझ्याकडे निकाल द्यायचा अधिकार नाही. आणि हे कोऑर्डिनेशन आहे कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचं, त्यामुळे हे सर्व साध्य होत आहे. पाणी पाहिजे, पाण्याची आवश्यकता आहे. अनेक मैदानं या खासबागमध्ये झाली. 6 मार्च 1965 ज्या 6 मार्च 1965 विष्णू सावर्डे आणि मारुती माने यांची झालेली कुस्ती 2.5 तास या मैदानामध्ये कुस्ती झाली. फार मोठे पैलवान, कोण हारला कोण जिंकला महत्वाचा नाही. इतका मोठा इतिहास या शाहू कासबाग मैदानाला आहे. त्यानंतर 1 एप्रिल 1978 पहिली कुस्ती, एक उत्तरेचं वादळ या ठिकाणी भोगावत होतं आणि त्या भोगावताला थोपवण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात आहे. शाबास आहे, कुस्ती पहा. उधर जाने का है, जो रेफरी मेन रेफरी है उसके पास जाने का है. काही रिजल्ट हो जाएगा, वो रिजल्ट दो देगा. कुस्ती होनी चाहिए. 1 एप्रिल 1978 याच मैदानामध्ये युवराज पाटील आणि कैलास युवराज पाटील आणि पैलवान सतपाल पैलवानांची कुस्ती झाली. 13 मिनिटाच्या आत सतपाल पैलवानावरती युवराज पाटीलने या ठिकाणी विजय संपादन केला आणि बाबा भाडिक साहेबांनी शाबास आहे. शाळेवरून अभिनंदन करायला पाहिजे. पहा आणि परत धोबी, परत धोबी. देवा थापा वर्षाखालील मुलं लढतायत. यातूनच एखादा कैलासवासी